गगनबावडा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीला तहसील कार्यालयाच्या सभागृहात सकाळी 10 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी मोहिनी चव्हाण, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रुपाली सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात झाली. दुपारी 12:15च्या सुमारास तिसंगी गणासह गटाचा निकाल बाहेर पडला. जसजसे निकाल जाहीर होतील तसतसे विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी घोषणाबाजी देत गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी केली. तालुक्याचं लक्ष लागून राहिलेल्या तिसंगी गटातील दुरंगी लढतीत काँग्रेसच्या सोनाली विलास पाटील यांनी बाजी मारत भाजपच्या कल्पना एकनाथ शिंदे यांचा 4,922 मतांनी पराभव केला. सोनाली पाटील यांना 8,907 तर कल्पना शिंदे यांना 3,985 मतं मिळाली. संपूर्ण मतदारसंघात पहिल्या फेरीपासून त्यांनी आघाडी घेतली. ही आघाडी अखेरच्या 11व्या फेरीपर्यंत कायम राहिली. विजयानंतर मतदारांचा विश्वास सार्थ ठरवत काम करू अशी ग्वाही सोनाली पाटील यांनी दिली. हा विजय फक्त माझा एकटीचा नाही तर सर्व मतदार बंधू भगिनींचा आहे आणि मी माननीय सतेज पाटील साहेबांचे मनापासून आभार मानते की त्यांनी विश्वास ठेवून आमच्यावर ही जबाबदारी दिली होती आणि ते आम्ही नक्कीच पूर्ण केली आहे. आणि जो लोकांनी विश्वास ठेवला त्याला आम्ही नक्कीच पूर्ण करेल आणि नक्कीच लोकांच्यासाठी काम करेल. पाटील या सर्वात कमी वयाच्या जिल्हा परिषदेच्या सभागृहात प्रवेश करणारी पहिली युवती ठरल्यात. असळज गटातील अटीतटीच्या तिरंगी लढतीत माजी जिल्हा परिषद सदस्य आणि काँग्रेसचे उमेदवार संभाजी शांताराम पाटणकर यांनी 6,798 मतं मिळवत शिवसेनेच्या आनंदा रामचंद्र पाटील यांचा 1,687 मतांनी पराभव केला. आनंदा पाटील यांना 5,111 मतं मिळाली. या निकालानं कारखाना परिसरातील बालेकिल्ला असलेला असळज गट पुन्हा आपल्या ताब्यात ठेवण्यात आमदार सतेज पाटील यशस्वी झालेत. पुन्हा एकदा निवडून देत सेवेची संधी दिल्याबद्दल पाटणकर यांनी जनतेचे आभार मानलेत. आणि या लोकांनी आम्हाला भरभरून मतदान दिलं त्या सर्वच मतदार बंधू आणि भगिनींचा आभार, बंटी साहेबांचा आभार आणि लोकांचा परत काम करण्यासाठी संधी दिली त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. पंचायत समितीच्या तिसंगी गणातील दुरंगी लढतीत काँग्रेसचे अमर केशव कांबळे विजयी झालेत. त्यांनी भाजपच्या संजय मारुती कांबळे यांचा पराभव केला. असंडोली गणात दुरंगी लढतीत काँग्रेसच्या छाया प्रकाश देसाई यांनी बाजी मारत भाजपच्या दीपाली विठ्ठल जाधव यांचा 2,028 मतांनी पराभव केला. तिसंगी जिल्हा परिषद गटाप्रमाणे या दोन्ही गणातही काँग्रेसनं निर्विवाद विजय संपादन केलाय. असळज गणातील दुरंगी लढतीत काँग्रेसचे राजेश भगवान पाटील 1,315 मतांनी विजयी झालेत. त्यांनी शिवसेनेचे संदीप आत्माराम पाटील यांचा पराभव केला. धुंदवडे पंचायत समितीमध्ये काँग्रेसच्या शुभांगी कुंडलिक संकपाळ यांनी शिवसेनेच्या महानंदा संदीप म्हसकर यांच्यावर विजय मिळवला. विजयानंतर समर्थकांनी घोषणाबाजी देत गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.